पालघरच्या मस्तान नाका परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गालगत मस्तान नाका उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील टाकवाहल हद्दीत असलेल्या बंद दगडखाणीत 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे। मिळालेल्या माहितीनुसार जिग्नेश विजय पवार वय 8 वर्ष आणि आयुष मुकेश पवार वय 15 वर्ष हे इतर मित्रांसोबत खाणीत साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी गेले होते। मात्र पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। या घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तसेच वसई विरार महापालिका अग्निशमन दल यांच्याकडून सखोल शोध मोहीम राबवण्यात आली। दीर्घ प्रयत्नांनंतर जिग्नेश पवार याचा मृतदेह हाती लागला, तर आयुष पवारचा शोध उशिरापर्यंत सुरू होता। पोलिसांनी परिसरात नागरिकांची गर्दी रोखत बचाव कार्य सुरळीत पार पाडले। दरम्यान हीच खाण यापूर्वीही जीवघेणी ठरली होती। 8 महिन्यांपूर्वी एका महिलेचाही याच ठिकाणी बुडून मृत्यू झाला होता। तरी देखील परिसरात कोणत्याही ठोस सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। पोहण्याचा क्षणिक मोह 2 चिमुकल्यांच्या जीवावर बेतला असून या घटनेने पुन्हा एकदा बंद खाणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।